रक्षाबंधन म्हणजे काय? तर रक्षा करण्याचं बंधन. आता बंधन म्हणजे सोपा सरळ आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे भावा बहिणीमधला केअरिंग आणि शेअरिंगचा एक सुंदरसा बॉन्ड, नात्यांची घट्ट वीण. पण आता हे स्त्रीच्या किंवा बहिणीच्या सुरक्षेचं बंधन हे बंधनकारक आणि जाचक ठरू पाहताय का? तर हो, निश्चितच चित्र तर असंच आहे. म्हणजे ही सुरक्षा किंवा हा जो बॉन्ड आहे तो दुर्मिळ होत चालला आहे. अगदी कीनन रुबिन किंवा पुण्याचा एखादा विद्यार्थी अशी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणं सोडली तर आपल्या देशात किंवा जगात स्त्रीचे रक्षक नाही तर भक्षकच दिसू लागले आहेत. आता हे भक्षक लोकसंख्येच्या मानाने जरी कमी असले तरीही ह्या भक्षकांना विरोध न करणारे किंवा त्यांच्यासमोर निर्विकार वागणारे हे सुद्धा भक्षकच आहेत अप्रत्यक्षरित्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे बंधन आहे जर माणुसकीच्या किंवा नैतिक मूल्यांच्या